नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मणिकर्णिका घाटमध्ये असं मग ह्यांच्याशी तुझं अघोरी वगैरे अघोऱ्यांशी बोललो ना मी कसं वाटलं त्यांना. मी माझा हा किस्सा सांगितला की माझ्यासोबत असं घडलं, तर ते काय बोलतात माहिती का, की पिसाच असतात. पिसाच आता ते लोक पिसाच बोलतात, आपण काय वेगळं बोलत असेल. हा, मराठीमध्ये मला माहिती नाही अजून. ते बोलतात पिसाच असतात, जे आपल्या पाठीमागे फिरत असतात, आपल्या समोर नाही येऊ शकत ते. ओके. आणि आपल्याला दिसू नाही शकत. हां, म्हणजे ते आपल्याला दिसतच नाहीत. ते एकतर आपल्या खांद्यावरती बसतील, आपल्याकडून काम करून घेतील आणि फिरत असतात ते कायम. ते एखाद्याला असं पकडतात, बेड बनवतात, त्याच्याकडून काहीतरी करून घेतात. म्हणजे ते त्यांचं तंत्र आपल्यावरती आजमावतात, असं असतात ते. एन्जॉय बस. ते पपेट शोच्या फॉर्मॅटमध्येच असतं त्यांचं काम चालू. तर ते असे मी त्यांना जेव्हा सांगितलं की माझ्यासोबत असं असं घडलं बघ, नागा साधूस पण आहेत, नागा साधूस, अघोरीज, त्यांच्याशी मी बोललो आहे लिटरली मणिकर्णिका घाटावरती बसून. तर त्यांना मी जेव्हा सांगितलं तर ते असेच होते की बच्चा तेरे पीछे पिसाच लगा होगा. म्हटलं बाबा फिर मुक्त करू मुझे अगर ऐसा कुछ है तो. म्हटलं घाबरू नको तू ज्या दिवशी घाबरला त्या गोष्टीला, तेव्हा त्यांना तुझ्यावरती पूर्ण कंट्रोल मिळेल. जसं आपण आता खूप साऱ्या मूवीजमध्ये पण बघितलं की घाबरायचं नसतं. जसं तू ईट बघितलाय का? ईट पाहिलंय मी. ईटमध्ये बघ, ईट चॅप्टर 1 मध्ये ते त्या पेनीवाईसला हरवतात का, कारण ते त्याला घाबरत नसतात, त्याला ते मारतात लिटरली पकडून. ते असतं ना की जिथे आपण त्यांना घाबरलो ना, तिथे एनर्जी अजून वाढतात. तसं होतं तेच. तर ते तसं असतं. तो तेच म्हणत होता की बघ, तुला जरी कधी कन्फ्रंट जरी झाला तुझ्या समोर जर तो आला तर घाबरू नको अजिबात. आणि ते लिटरली हेच बोलत होते की तू नाही आहेस, म्हणजे तू त्यांना बोलवलेलं नाही, तू त्यांना ऍक्टिव्हेट नाही केलेलं आहे. ते फक्त तुला जातात. ते फक्त असं आहे की त्यांना तू दिसलेला आहे. त्यांना असं वाटतं की हा चांगला बेट आहे आपल्यासाठी, आपण याला धरू शकतो. आणि हे लिटरली ते माझ्यासोबत बोलत होते रात्री 1 वाजताच्या दरम्यान. आम्ही मणिकर्णिका घाटावरती बसून बोलतोय. आणि त्या पॉईंटला असं होतं की मी स्नॅप सुद्धा काढला होता की माझ्यासमोर एक सोबत 17 प्रेत जळत होते. पाठव स्नॅप. 17 पण नाही, सॉरी 21 प्रेत जळत होते आणि 4ची तयारी सुरू होती अजून. मी बोललो हे कधी येतात? तर ते बोलतात की कधी पण येतात, रात्री बेरात्री हे येऊन. कधी कधी तर असं होतं, बोलतात की ठेवलेले असतं 3-3 दिवस, आम्ही त्यांना हात सुद्धा लावत नाही. म्हटलं पण मग आपल्या याच्यात तर प्रथा आहेत ना की 3रा दिवस करायला पाहिजे, मेल्यानंतर लगेच अग्नी द्यायला पाहिजे 12-14 तासाच्या आतमध्ये, कारण मग ते जे वायू असतात ते ॲक्टिवेट नाही होत. म्हणजे कधी कधी होतं असं. तुला माहिती आहे का, अग्नी देताना ते लाकडं लावायची पण एक पद्धत असते. जो सगळ्यात मोठा जो खोळ असतो लाकडाचा तो छातीवरती ठेवतात, कारण आपल्या बॉडीमध्ये ना व्यान वायू असतो. तर तो काय करतो माहिती आहे का, तो एक प्रिझर्वेटिव्ह सारखं काम करतो. तो आपल्या सगळ्या वायूजना प्रिझर्व करायचं काम करतो. तर मोस्टली कसं होतं माहिती आहे का, आणि की जर बॉडीला अग्नी दिली आहे सपोज एक मेल्याच्या 4-5 तासामध्येच, तर बॉडी कम्प्लिटली ऑफ नसते झालेली, बॉडीमध्ये सेन्सेशन्स चालू असतात. तर जो असतो बॉडीमधला अपान वायू असतो, सेन्सेशन्स चालू असतात बॉडीमधले, बॉडी सगळं रेझोनेट करू शकते. तर त्या मोमेंटमध्ये काय होतं, कधी कधी जर तू बॉडीच्या छातीवरती मोठा खोळ नाही ठेवला तर ती बॉडी उठून उभी राहते अग्नी दिल्यानंतर. बरोबर. हे मोस्टली खूप कोणाला पण विचार, सायंटिफिकली पण सांगितलंय की की जर तुम्ही बॉडीवरती प्रॉपरली वेट नाही ठेवलं तर ती बॉडी उठून उभी राहते, बसते पण. म्हणजे आता बॉडी काय कमरेपासून पण उभी राहू शकते, काही काही कंडिशनमध्ये डायरेक्ट पायापासून पण बॉडी उभी राहते, अख्खीच्या अख्खा मुर्दा उभा राहतो, असं होतं. तर ते बोलतात की आम्ही इथे लिटरली मुर्द्यांना हलताना बघितलेलं आहे. म्हणजे असं आणून ठेवलेलं आहे, 2 दिवस झाले आणि त्याचे हात बोटा हलतात. बापरे. मग म्हटलं मग तुम्ही काय करता? आम्ही नाही घाबरत, आम्हाला माहिती आहे की तो आता काहीच करू नाही शकत. काही तर अघोरी तिथे बसून त्यांची क्रिया पण होतं ना, श्रव क्रिया वगैरे, काय त्यांचं श्रवासन वगैरे करतात. अरे ते आता बघ, ते एक असते काय रे त्याला, ते काय करतात माहिती का, असं मध्ये बसतात, ते छातीवर बसतात, पोटावर, मला वाटतं. ती शवसाधना. बरोबर. ते तर खूप लेजिट, ते बेकार लेवलला आहे ते तंत्राचं. म्हणजे ते काय करतात माहिती का, एक शव आणतात, उचलून चोरून आणतात बेसिकली, असं समज, कारण कोणी तर देणारच नाही ना असा शव. बरोबर. तर ते शव आणतात, त्या शवच्या छातीवरती बसतात, एक खूप मोठी मंत्र उच्चारण करतात, आणि त्यांचं असं असतं की अख्खं म्हणजे बॉडीवरती एक पण कपडा नसायला पाहिजे तुमच्या, पूर्ण नग्न तुम्ही त्या बॉडीच्या छातीवरती बसायचं. आणि ते नंतर ते मंत्र उच्चार सुरू होतात. त्यांच्यासोबत एक लागतो कंपॅनियन की जो ते मंत्र उच्चारण सुरू ठेवेल.
आणि ज्याला ते साधायचं असतं, म्हणजे तो साधक जो असतो तो त्या बॉडीवरती बसतो आणि तिकडे जो दुसरा मंत्र उच्चारण करत असतो त्याच्याकडे एक हाड असतं, तो ते हाड त्या बॉडीच्या कपाळावरती ठेवतो आणि म्हणजे असं समज की तो त्या बॉडीला ॲक्टिवेट करतो डायरेक्टली, मग ती बॉडी जिवंत होते. आणि मी तर एका ठिकाणी असं पण ऐकलं होतं की ते जी बॉडी असते ना त्या बॉडीच्या तळपायाला कट लावतात तर त्या तळपायातून एक जीभ बाहेर पडते. आता हे तरी माहीत नाही मला की हे कसं होत असेल जीभ वगैरेचं, तर आपण ठीक आहे आपण याला स्किप करू शकतो, पण साधना तर आपल्याला माहिती आहे ना की आपण साधू शकतो, ते बाय स्पिरिच्युअल मीन्स आपण साधू शकतो. तर ते त्याला साधतात. तर मग ते असं होतं की तो ज्या पण बॉडीच्या, समज हा माणूस मेला त्याच्या तोंडामध्ये 2 बोटं ठेवेल किंवा त्याची जीभ अशी पकडून ठेवेल, तर तो सांगू शकतो त्या बॉडीला काय बोलायचं आहे. जर त्या बॉडीचं काही शेवटचं बोलायचं बाकी असेल तर हा सांगेल, तो कसा मेला, त्याला कोणी मारलं, हे सगळ्या गोष्टी हा करेल. पण त्याचा सीन असा होतो की ते जे ब्लॅक एंटिटीज असतात जे त्याला ते करायला हेल्प करतात ते त्याची बॉडी डेटरॉइट करत असतात. म्हणजे एका मुर्द्यासोबत बोलायचं म्हणजे कितीतरी दिवस त्याच्या आयुष्यातले कमी, असं होतं. मग याच्यामधून जर बाहेर निघायचं असेल तर याच्यासाठी मग त्यांना एक वेगळी पूजा करावी लागते, ती नरसिंहदेवाची पूजा करावी लागते. आपल्याला विष्णूचा चौथा अवतार नरसिंहदेवाची पूजा करावं लागते. खूप मोठी प्रोसेस असते. ती प्रोसेस केल्यानंतर ती बॉडीमधून ते जे असतं ते तुम्ही जे साधक आहे, तुम्ही आता शव साधक, ते मग त्याच्यामधून तुम्ही मुक्त होता. आणि जे तू दुसरं सांगत होता पिशाच नाही, ते काय होतं मग? एक पिसाच, आता तुला सांगितलं पिसाच कसे असतात ते आपल्यासोबत बोलत नाही. तर अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. काहीतरी मॅगझिन वाचत होतो मी, त्याच्यामध्ये दिसलं होतं मला, मग मी थोडं रिसर्च केलं यूट्यूबवरती वगैरे. तर ते असं बोलतात की कर्ण पिसाचिनी म्हणून एक पिसाचिनी असते. तर कर्ण म्हणजे तर तुला माहिती आहे कान, तर ती कर्ण पिसाचिनीचा कसा रोल आहे, असं बोलतात की तिला स्वर्गातून हाकलून दिलेलं आहे. एक श्राप दिलाय तिला, एक श्राप दिलाय तिला, हां, आणि तिला स्वर्गातून हाकलून दिलाय. मग ती यांच्याकडे गेली, आपले पिसाच लोकांकडे जाऊन त्यांच्यामध्ये मिक्स झाली. तर कर्ण पिसाचिनी असं आहे की कर्ण पिसाचिनीला तू साधू शकतो, पण मग तिचे काहीतरी रूल्स आहेत जे तुला ऐकावं लागतील. ती तुला फक्त मग असं आहे की तुझे कान फक्त तिच्यासाठीच असतील, तू फक्त तिचंच ऐकणार, ती जे बोलत आहे ते. याच्यामध्ये असं होतं की मग ती तुझ्याकडून काहीही करू शकते. लिटरली तिची पहिली अट ही असते की तू तुझ्या बायकोला सोडशील आणि तिच्यासोबत राहशील एका फिजिकल रिलेशनमध्ये. तिथे कोणती बॉडी नसेल, तिथे काहीच नसणार, तू फक्त एका स्तब्ध उभा आहे, पण तुझं सगळं काही झालेलं असेल आणि ती सगळं काही तुझ्याकडून करून घेते. तू तुझ्या बायकोजवळ जाऊ नाही शकत, तुला तुझ्या बायकोला सोडावं लागेल, तुला तुझ्या मुलांना सोडावं लागेल, संसार वगैरे तुला संसार सोडायला लागेल. तिने बोलवलं की तू जायचं, आणि जर तू नाही गेला तर तुझ्या कानातून असं रक्त निघायला चालू होईल आणि तुला इतका त्रास होईल, इतका त्रास की तुला असं वाटेल की कान कापून फेकून देऊ कुठेतरी. आणि ही कर्ण पिसाचिनी म्हणजे ती तुझ्याकडून असे कामं करून घेते की जेणेकरून म्हणजे तिला तुझ्यावर कंट्रोल पाहिजे पूर्णपणे. मग काही काही केसेसमध्ये असं झालं ना की म्हणजे एक फॅमिली होती, त्या फॅमिलीमधला एका माणसाने केलं होतं, तिला साधलं होतं कर्ण पिसाचिनीला. साधना प्रॉपर करावी लागते, ती प्राप्ती करावी लागते. त्याचं सीन कसं असतं माहिती आहे तुला, ते का साधतात, कारण त्याचे मॉनिटरी बेनिफिट्स आहेत. तुझ्याकडे अपार धन येईल, तुला जितकं पाहिजे तितकं. तू फक्त बोलायचं की मला एवढे पैसे पाहिजे, तेवढे पैसे तू कोणाला पण क्रॉस करू शकतो, इतका पैसा येईल तुझ्याकडे, पण फक्त येईल. म्हणजे असं त्याचा काही सोर्स नाही आहे. तू करोडपती अरबपती होऊ शकतो, इतकं ती तुला देऊ शकते. तुला घर पाहिजे, काही सगळं देऊ शकते ती. मग आता मोस्टली लोकांचं काय असतं, ग्रीड तोच असतो ना की पैसा पाहिजे, मटेरियल. मग त्या चक्करमध्ये काय करतात लोक, तिला ॲक्टिवेट करतात. लोकांना वाटते ठीक आहे करून करून काय करेल. ती या लेवलला जाऊ शकते की ती एका फॅमिलीचा असा सीन आहे, त्या माणसाने तिला साधलं होतं. मग त्याने सगळ्यात पहिले स्वतःच्या बायकोला मारून टाकलं. नंतर काय किस्सा, नंतर त्याने स्वतःच्या काकाला मारून टाकलं, स्वतःच्या मुलांना मारून टाकलं, आणि लिटरली म्हणजे तिने अख्खी फॅमिली संपवली त्याची. आणि शेवटी तो स्वतःसुद्धा संपला, कारण तो नंतर असं झालं होतं की तो ऐकत नव्हता तिचं. तो असं तिला बोलायचं की तू माझ्याकडून का हे कामं करून घेत आहे. ते करता करता त्याचाही जीव घेतला, तिने त्याचा पण जीव घेतला. डेंजर आहे भाई. कुठून वाचतोय तू हे सर्व? अरे खूप आहेत.
हे म्हणजे हे माहिती का आपल्या याच्यामध्ये खूप आहे आपल्या बुक्स मध्ये पुस्तकं आहेत. असं असतं ना, तंत्र मंत्र यंत्र. तुझं कशामध्ये स्कोप आहे, तुला काय वाचायचं. आता माझं यंत्र वाचून झालं, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मला माहिती आहे यंत्र कसे काम करतात, तंत्र कसं काम करतं हे पण मला माहिती करायचं. ब्रो काही असं तू ट्राय केलंय का? ट्राय नाही केलाय. शैतान मूवी बघितल्यानंतर असं वाटत होतं की यार वशीकरण पाहिजे. हा ब्रो, वशीकरण काय काय असतात ना, असेल यार, हे असू शकतं यार, असू हिप्नोटिझम शकतं टाईप ना. वशीकरणचं तुला सांगतो, आम्ही पुण्याच्या जवळ ना एक देवी आहे हा काळूबाई म्हणून, तुझ्या देवीला जा, तुला असा एक्सपिरियन्स येईल ना. तिथे आम्ही लिटरली असे झाड बघितले, झाड दोन्ही साईडला रोडच्या असे झाडं, त्या झाडांना अख्ख्या बाहुल्या लटकावलेल्या आहे, काळे दोरे काळे. घाबरशील तू, म्हणजे मी घाबरलो आहे सुद्धा ते बघून. हा म्हणजे इतकं ब्लॅक मॅजिक, चिठ्ठ्या लिहून त्याच्यामध्ये, चिठ्ठ्यामध्ये काही काही लिहिलेलं आहे, त्यांना असं काळ्या दोऱ्यांनी बांधून त्या झाडाला बांधून ठेवलं आहे. बापरे. ते खाली असे भोपळा वगैरे ते असतात ना काय काय चढवतात, ते सगळं काही खाली अशी पपई ठेवलेली, त्याच्यामध्ये खूप साऱ्या सुऱ्या, टाचण्या वगैरे मारून सुया वगैरे अशा खूपसून त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. बापरे. असं रोडला, आणि ते अक्षरशः म्हणजे दिसतं आपल्याला की आहे काहीतरी. त्याच्याची रील्स वगैरे पण खूप आल्यात आता मध्ये मध्ये, ते असं हॉरर साऊंड पाठीमागे लावून. ते नाही काय कोणती सिरियल आहे ती बघ, ती रात्रीच खेळ झाले, तिचं ते बॅकग्राऊंड त्याचं BGM आहे ना, ते लावतात आणि रील्स अपलोड करतात. ये तो हमारा धंदा बता रहे हो तुम. ते इतकं म्हणजे ते लेजिट तुला माहित पडेल की ब्लॅक मॅजिक आहे, आणि लोक अजून पण बिलीव्ह करतात, कारण ते अगरबत्ते जे पेटवलेले असतात ना ते अजून पण जळतात. म्हणजे ते आता पेटवले आहेत ना कोणीतरी, अजून करतात. अरे हे सोड ना, म्हणजे लास्ट वीक तू आपल्या ब्रॉडकास्टवर असशील तर तुला माहिती पडलं असेल, तर तिथे आपण फ्रायडेजला असे सेशन ठेवत असतो आपल्या ब्रॉडकास्टवर की तुम्ही बोला, शेअर करा तुमच्यावर काय झालं. तर एक मुलीला आपण ऍड केलेलं रे, तर तू सांगितलेलं बिनूला, तू ऐकलं पण असशील, पण जस्ट तर ते नाही का तिने सांगितलेलं की ती तिच्या मामाकडे वगैरे गेलेली आणि तिथे ते भावंड मिळून एका कब्रिस्तानच्या इकडे गेले आणि त्यांनी लेजिट पाहिले तिथे की ह्युमन बोन्स, स्केलेटन, अशी खोपडी वगैरे ठेवली आहे, कवटी ठेवली आहे. म्हणजे कोणतरी करत होता आणि नुकताच पळून गेलाय तिथून. खतरनाक. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.